नमस्कार रामराम मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा व्लॉग असणारी दराई माता मंदिर या ठिकाणी येण्याची माझी खूप दिवसाची इच्छा होती, म्हणून सुट्टी मिळाल्यावर लगेच मी ठरवले की आपल्याला या ठिकाणी जायचे आणि म्हणून मी या लोकेशनला येऊन पोहोचलो। या लोकेशनला आल्यावर समोर जो रस्ता दिसतोय त्या रस्त्यानेच आपल्याला देवी मंदिराकडे जाता येते। साधारण 100 ते 150 पायऱ्या चढूनच आपण देवी मंदिरापर्यंत पोहोचू शकतो आणि आपल्याला देवी मंदिराजवळच एक वॉटरफॉल आहे, तो सुद्धा बघायला मिळतो। तर मी या पायऱ्या चढून देवी मंदिराकडे निघालो आणि वरती गेल्यानंतर जे दृश्य दिसलं ते मी तुम्हाला व्हिडिओत दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। बघू शकता तुम्ही, पावसाळी वातावरण असल्यामुळे संपूर्णपणे सगळीकडे हिरवळीचं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि सगळीकडे हिरवळ पसरलेली होती आणि पाऊसही पडत होता। समोर तुम्ही बघू शकता हा वॉटरफॉल आहे। हा वॉटरफॉल बघण्यासाठी खूप पर्यटक गर्दी करतात आणि समोर जे आकाशी कलरचे पत्रे दिसत आहेत तिथे देवीचे मंदिर आहे। हा वॉटरफॉल साधारण असा दिसतो। इथे पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। पावसाळ्यामध्ये हा नाशिककरांसाठी एक फेमस स्पॉट आहे असं म्हटलं तरी हरकत नाही। ज्यांना हे ठिकाण माहिती ते नाशिककर या ठिकाणी नक्कीच येतात। खूप सुंदर वॉटरफॉल आहे हा आणि इथलं वातावरणसुद्धा खूप सुंदर असतं, त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात इथे येत असतात। बघू शकता तुम्ही, एक वॉटरफॉल जो आहे तो खूप सुंदर दिसत आहे आणि खूप छान वातावरण आहे इथलं। यामध्येच एक ब्रिज सुद्धा लावलेला आहे। तो ब्रिज खास करून ज्यांना फोटो व्हिडिओ सेल्फी काढायचे आहे त्यांच्यासाठी हा खूप चांगलं ठिकाण आहे। तिथे खूप पर्यटक फोटो व्हिडिओ काढत असतात आणि समोरच्या सीड्या दिसत आहे, जे जिने दिसत आहे तिथून आपण वरती सुद्धा जाऊ शकतो। मी तुम्हाला वॉटरफॉलचा जवळून व्हिडिओ दाखवत आहे। साधारण अशा प्रकारचा हा वॉटरफॉल वाहत असतो। पावसाळा म्हटलं की कंटिन्यू हा वॉटरफॉल वाहतच असतो। जितका पाऊस जास्त तितका याला फ्लो जास्त असतो आणि हा जो ब्रिज दिसतो तिथे पर्यटक फोटो सेल्फी व्हिडिओ काढण्यासाठी खूप गर्दी करत असतात। अशा प्रकारे इथलं हे परिसर आहे आणि असे इकडचं वातावरण आहे। आणि देवी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर तिथून समोर जो लुक दिसतो तो खूप विलोभनीय आहे। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे तो वॉटरफॉलचा खूप सुंदर नजारा आहे। जेव्हा आपण मंदिरात दर्शन घेऊन वॉटरफॉलकडे निघतो तेव्हा हा नजारा आपल्याला बघायला मिळतो आणि ही पूर्ण डोंगर रांग जी आहे ती संपूर्णपणे हिरवी झालेली दिसते आपल्याला आणि संपूर्ण वातावरण हे निसर्गरम्य झालेलं असतं इथं। त्यामुळे ज्यांना निसर्ग आवडतो, निसर्गात येण्याची ज्यांची आवड आहे त्यांनी नक्कीच या ठिकाणी यायला पाहिजे आणि निसर्गाचा सानिध्यात राहून आनंद लुटला पाहिजे। वरतून खालचा व्ह्यू असा दिसतो। खूप पाऊस सुरू होता त्यामुळे मला जास्त शक्य झालं नाही शूट करणं, परंतु जेवढं शक्य झालं तेवढं मी तुम्हाला व्हिडिओत दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। या जिन्याने पर्यटक वरती येतात आणि वरती एक शिवलिंग आहे, तिकडे सुद्धा पर्यटक जातात। परंतु तो जो रस्ता आहे तो पावसामुळे थोडा खराब झालेला होता, म्हणून मी रिस्क घेतली नाही आणि मी तिकडे गेलो नाही, पण बरेचसे पर्यटक तिकडे जातात। मी थोडासा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला आहे। बघू शकता तुम्ही, मी वॉटरफॉल जवळ व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि काही व्हिडिओज फोटोज काढले मी तिकडे। बघू शकता तुम्ही, अशा प्रकारचा हा वॉटरफॉल वाहत असतो। जितका जास्त पाऊस असेल तितका याला फ्लो जास्त असतो। खूप सुंदर असा वॉटरफॉल आहे हा आणि लोकेशन पण खूप सुंदर आहे। ज्यांना वन डे ट्रिप करायची असेल आणि ते नाशिकमध्ये जर राहत असतील तर साधारण नाशिकपासून 15 किलोमीटर अंतरावर हा स्पॉट आहे। तर जे नाशिककर असतील ते इथे येऊ शकतात। मग मी सगळ्या गोष्टीचा आनंद घेतल्यानंतर मी निघालो परतीला।
आपण ज्या पायऱ्यांनी वरती येतो त्याच पायऱ्यांनी आपल्याला खाली जावे लागते.